अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 अंकापैकी एक अंक निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला अंक 999 हे निवडले आहे. त्यांना स्वामी काय सांगतात हे आत्ता बघूया. स्वामी सांगतात, बाळा थांब, या संदेशाकडे तू अजिबात दुर्लक्ष करू नकोस, कारण आज आम्ही तुला जे गोष्ट सांगणार आहेत त्यामुळे तुझे अस्वस्थ मन हे शांत होणार आहे. बाळा, आज तुम्ही शांत दिसत आहात, पण तुमच्या मनामध्ये असंख्य वादळे हे थैमान घालत आहे. तुम्ही लोकांसमोर हसण्याने आनंदी असण्याचे तुम्ही दाखवता, पण आतून मात्र विचारांनी पूर्णपणे तुम्ही थकलेले आहात. बाळा, तुला नेहमी असे वाटत असते की माझे काहीच होऊ शकत नाही, माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही, माझ्यासाठी काहीच लिहिलेलं नाही का, मी चुकीचे आहे का, माझी वेळ चुकीचं आहे. बाळा, नीट ऐक, जे तुझं आहे ते तुलाच मिळणार, त्यामुळे तू काळजी करू नकोस. काळजी करून तुझे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब करून घेऊ नको. तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना? तुझे सर्व आयुष्य, तुझे सर्व प्रश्न, तुझ्या सर्व समस्या यातून आमच्या चरणावर सोपवलेले आहेत ना? मग काळजी का करतोय? बाळा, जे तुझं आहे ते तुझ्यापासून कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही हिरावून घेऊ शकणार नाहीत. वेळेआधी काहीच मिळत नसते, पण वेळ आल्यावर मात्र लगेच मिळते. त्यामुळे आज जरी तुझी गोष्ट तुझ्यापासून सध्या लांब जरी असली तरी वेळ आल्यावर तुलाच मिळणार, ते तुझ्याकडेच येणार. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आज तुझ्या आयुष्यात जो थांबा आहे तो नकार नाही, ती तयारी आहे. बाळा, आम्ही तुला एकटे सोडलेलं नाही, तर आम्ही तुला घडवत आहोत. त्यामुळे तुला आम्ही सांगत आहोत की हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यामध्ये तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे लपलेलं आहे. बाळा, आज तुम्ही विचारत असता, तुमच्या मनात प्रश्न आहे की माझे कसे होणार, माझे कधी होणार, मी एवढे कष्ट करूनही मला माझ्या मनासारखे यश का मिळत नाही. दुसरे लोक पुढे जातात ते देखील कमी कष्ट करून, आणि मग मी एवढे जास्त कष्ट करतो, मग मीच का मागे राहतो. बाळा, एक गोष्ट लक्षात घे, जगात काहीही अचानक मिळत नसते. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर आणि कर्मावर ठरलेली असते. कोणी कष्ट कमी करून सुद्धा पुढे जातो, तर कोणी जास्त कष्ट करूनही मागेच राहत असतो. त्यामुळे तू तुलना करू नकोस, कारण प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. सूर्य उगवतो सगळ्यासाठी, पण प्रत्येकाच्या अंगणात त्याची वेळ वेगवेगळी असते. आणि तू काळजी करू नकोस. तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळत नाही असे तुला वाटते, पण कोणाचीही मेहनत कधीच वाया जात नसते, हे लक्षात ठेव. आणि जे उशिराने मिळते ते कायमचे असते, ते टिकाऊ असते. बाळांनो, काही गोष्टी या तुम्हाला उशिराने मिळतात, कारण तुम्ही त्यासाठी अजून तयार झालेले नसता. तुमचे मन मजबूत करण्यासाठी, तुमचे धैर्य वाढवण्यासाठी, तुम्हाला नम्र बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला थांबवतो. आणि जे पटकन मिळतं ते पटकन निघूनही जाते. जे उशिराने मिळते ते आयुष्यभर साथ देतात. त्यामुळे आम्हाला तुला टिकाऊ द्यायचं आहे, खूप मोठं द्यायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही तुला तयार करत आहोत. एवढा वेळ लागत आहे. बाळा, तुझ्या या आईवर विश्वास आहे ना? काळजी करू नकोस. कोणतीही शंका तुझ्या मनामध्ये तू आणू नकोस. तुझ्या कल्याणासाठी तुझ्या कामांना एवढा उशीर होत आहे
विश्वास ठेव बाळा. तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं अंक म्हणजे 444 निवडले आहे त्यांना स्वामी संदेश काय देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळांनो, लोकाचे यश पाहून तुम्ही खचून जाऊ नका. कोणी तुमच्या आधी यशस्वी झाले तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही अपयशी झालेले आहात. प्रत्येकाची शर्यत वेगवेगळी असते, प्रत्येकाचे ध्येय हे वेगळे असते आणि प्रत्येकाची वेळ हे ठरलेली असते. तुझा प्रवास कोणाशीही तुलना करण्यासाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. पूर्ण विश्वास ठेव. स्वतःला घडवण्याकडे लक्ष दे. तुझे कल्याण होईल बाळा. कधी कधी तुझ्या मनामध्ये विचार येतो की देव माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे का? देव माझे ऐकत नाही का? पण लक्षात ठेव, आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही तर तुला घडवत आहोत. ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर गेल्या त्या तुझ्यासाठी योगायोग नव्हते. मी आज ज्या गोष्टी तुझ्याकडे येणार आहेत त्या तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असणार आहेत. त्यामुळे बाळा, तू तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या कर्मावर विश्वास ठेव. तुझे कर्म तुम्ही चांगलेच करत आहात हे आम्ही पाहतो. त्यामुळे तुझ्या या चांगल्या कर्माची फळे तुला चांगली मिळणार. त्यामुळे तुझ्या मनात तू कोणती शंका आणू नकोस, कारण जे तुझं आहे ते तुलाच मिळणार. फक्त योग्य वेळ येऊ दे. तोपर्यंत तू धीर धर, संयम ठेव, तुझे मन स्वच्छ ठेव आणि असे चांगले कर्म करत राहा. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये जे तुझं आहे ते तुलाच मिळणार. विश्वास ठेव बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल, या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नकोस, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या जरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उम्मीद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमचं मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकर येवो. तुमच्या सर्वांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.